चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरश् पुण्डलीकवरदारि श्री ज्ञानदेव समर्थाप्पा स्वामी महाराज मानां विश्रुतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति श्रीमन्महागणपतये नमः पार्वतीपतये नमः पंढरीनाथ महाराज गजानन महाराज की मारुती महाराज की सदानंदीचा जन्मेजय वाच तुम्हाला आधी कृष्णशिष्टाई सांगतो कारण हे डिटेल आपण सांगू शकणार नाही. त्यातलं महत्त्वाचं हे आहे, कौरवाच्या दरबारात श्रीकृष्णाचं भाषण. आता दूत म्हणून देवाला कोण पाठवू शकतो? पण सर्व भगवंताचे दास, दासाचे दास, पण देवाला दूत म्हणून प्रेरित करावं लागलं. हा शेवटचा प्रयत्न आहे. जो मूढ पापी माणूस असतो तो कुटुंबीजन, भीष्म द्रोणासारखे श्रेष्ठ पूजनीय पुरुष, ऋषी मुनी साधू संत कोणाचंच म्हणणं ऐकत नाही, दुराग्रहामुळे आणि हट्टामुळे. म्हणून या प्रकरणात एवढंच पाहायचं आहे आपल्याला की देव जरी अशा माणसाला समजवायला गेला तरी तो ऐकणार नाही. त्याला नरकाला गेल्यावरच कळते, तोपर्यंत नाही. अंतधीरा विषयवंते मध्यम ग्राम स्वप्रिय तमाश परिक्लेशान भगवानस्तस्य मानुषान. धीर पुरुष जे असतात ते अंतिम स्थितीचं सेवन करतात, आयदर और. ग्राम्य विषय भोगात मध्यम पुरुष असतात. आपण सर्व जे तुम्ही जे विषय भोगता ना, हा मिडल क्लास आहे, मध्यम स्थितीचे भोग आहेत तुमचे. पण पांडवासारखे, राजा भर्तृहरीसारखे जे आहेत ते एकदम उच्च कोटीचे भोग भोगतात, नाही तर अरण्यात जातात. दरी वा सुंदरी वा. भर्तृहरी म्हणतात, जगविख्यात सुंदर स्त्रीबरोबर राहा किंवा दरीत जा. म्हणजे अबू पर्वतावर जाऊन शेवटी त्यांनी गुहेत तप केलं. महापुरुषांचं म्हणणं आहे, सुख दुःखातीत स्थितीला जर प्राप्त व्हायचं असेल तर मधली स्थिती त्यागावी लागेल. मध्यस्थितीच्या भोगात साधारण माणसाला आनंद वाटतो, सुख वाटतं. धर्मराजाने सांगितलं, कृष्णा तू जर जाशील तर न जाणो त्याची समजूत पटली तर देवाने सांगितलं, दादा मी काय, ब्रह्मा विष्णू महेश 3 देव एका वेळेला गेले, मी जातो. कारण देव दुर्योधनाचे संबंधी आहेत आणि त्याने निमंत्रण दिलं आहे. देव जेव्हा जायला निघाले, देवाची यात्रा म्हणजे साधारण यात्रा नाही आहे. 2000 सैनिक आहेत, 100 ब्राह्मण आहेत, अंगरक्षक आहेत, सात्विकी आहेत, कृतवर्मा आहेत. पांडवाकडचं कुणी नाही. तेव्हा शैब्य, सुग्रीव, मेघपुष्प, बलाहक आणि दारुक यात्रेला थोडा वेळ लागला देवाला. कारण काय, हस्तिनापूरला जात असताना वाटेत ज्या भक्तांना, ज्या लोकांना माहीत होतं की या वाटेनं देव जातील,
तिथे त्यांनी भगवंताचं स्वागत प्रत्येक ठिकाणी केलं आहे. जो माणूस दुष्ट नाही त्याला दुष्ट समजणं हा सगळ्यात मोठा मोह आहे. आणि परधनाला आसक्त होणं हा लोभ आहे. दुर्योधनाच्या दरबारात जेव्हा देव पोहोचले, धृतराष्ट्र उभे होते. स्वागताला शिवेवर पाठवलं त्यावेळेला दुर्योधन नाही गेला. द्रोण होते, भीष्म होते, कृप होते, अश्वत्थामा होता, दुष्य सगळे गेले. म्हणजे देवाच्याही स्वागताला जाणं त्याला कमीपणाचं वाटलं, त्याला दुर्योधन म्हणावं. देवाला काही वाटण्याचं कारणच नाही. एकदम काही बोलता येत नाही. तिथे गेल्यावर दुर्योधनाने सांगितलं, महाराज तुमची दुःशासनाच्या महालात थांबण्याची व्यवस्था केलेली आहे. कारण दुःशासनाच्या महालात भूमी नव्हती, सुवर्णाचा पत्रा लावलेला होता संबंध, पाय ठेवायचा तो सोन्यावरच. फक्त दुःशासनाचा महाल याप्रमाणे होता. आणि तुमच्याबरोबर असलेले 2000 सैनिक, ब्राह्मण या सगळ्यांना मी निमंत्रण देतो जेवायचं. देवाने सांगितलं, दुर्योधना तू माझा व्याही आहेस, संबंधी आहेस, तुझं निमंत्रण देणं ठीक आहे, पण परान्न सेवनाचा निषेध आहे. आता परान्न कोणाला म्हणायचं, कधी घ्यायचं ते? आपत्कालात माणूस असेल तर परान्न घेता येईल, किंवा ज्याची प्रीती तुमच्यावर अनन्य आहे त्याचं अन्न घेता येईल. मी आपत्कालात नाही, माझा भक्त विदुर इथे आहे आणि तुझं माझ्यावर प्रेम नाही, त्याच्यामुळे तुझ्याकडे जेवण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. द्रोणाचार्यांनी सांगितलं, मी महाराज ब्राह्मण आहे, माझं तर काही पापाचं अन्न नाही आहे. ते वाचले देवाने सांगितलं, द्रोणाचार्य तुम्ही कसलं पाप करणार आहात, पण तुम्हाला जे पोषण करते ते पाप्याचं अन्न आहे दुर्योधनाचं, ते तुम्ही खाता आणि तेच मला खावं लागेल. रिजेक्ट केलं. आणि विदुराला सांगितलं, विदुरा मी तुझ्याकडे जेवायला येईल. तुम्ही जे ऐकलं अनेक वेळेला की विदुराने कण्या वगैरे खाल्ल्या, दॅट इज ऑल बोगस. तसं नाही आहे. कारण या भारताच्या शासनाचे महामंत्री होते ते, त्याच्यामुळे राजैश्वरी होतं विदुराच्या घरी. आता थोडं तंत्रच आहे जेवणाचं. ततो अनुयायी विसार्धम मृत्युती वासवा. भोजनाला जेव्हा विदुराकडे गेले तेव्हा विदुराचं 2 विशेषण आहेत. बुभुजे शुचिनाम गुणवंतीच. विदुराचं अन्न पवित्र आणि गुणकारक होतं. ज्याप्रमाणे सर्व देवतासहित इंद्र भोजन करतात त्याप्रमाणे माऊलीने सांगितलं आहे, तळील्या वरिल्या एकची पक्वान्य. जीव घालणाराचं वैशिष्ट्य काय आहे? जे दास आहेत, सेवक आहेत, अगदी ड्रायव्हरपासून तो खालची सेवा करणार आहे, आणि राजा, साधू, संत, ब्राह्मण या सगळ्यांना जो एक अन्न वाढतो ती गृहिणी स्वर्गाला जाते. पण नामदेव महाराजांच्या चरित्रात शिवरात्री महात्म्यात त्यांनी प्रमाण दिलं आहे नामदेवरायांनी, जी स्त्री पंक्तीत भेद करते ती एक तर तारुण्यात विधवा होते किंवा तरुण पुत्र तिचे मरून जातात पुढच्या जन्मात. याकरता पंक्तीभेदाचा निषेध आहे आणि आपण हा नियम पाळत नाही. विदुराने सांगितलं, देवा तू त्या दरबारात जाऊ नको,
कारण तुझा अपमान होईल. देवाने सांगितलं, विदुरा मला हे माहीत आहे म्हणूनच मी आलो. संविच्च धार्तराष्ट्राणाम सर्वे माशे केश. तुझ्यापेक्षा शहाणा कुणी आहे काय? मला त्याचा पापपूर्ण विचार माहीत आहे आणि मी त्या तयारीनेच आलेलो आहे. जावं लागेल. धृतराष्ट्राने केशराचा सडा घातला होता सगळ्या गावात, जिथून देवाचा रथ जाईल. केशर मिश्रित शेणाचा सडा, गोमयाचा. नगर शृंगारलेलं होतं. आता मी का जातो? नमाम ब्रजधर्ष्मीणाम मूढाम विश्वस्तय. संसारात पापी जास्त आहेत, मूढ जास्त आहेत. मेजॉरिटी कन्सिस्ट ऑफ फूल्स. तेव्हा माझाही द्वेष करणारे, शत्रुभाव ठेवणारे लोक आहेत. त्यांनी पुढे असं म्हणायला नको की समर्थ असूनही कृष्णाने समेट केला नाही, म्हणून मला हा प्रयत्न करणे आहे. समेट होत नाही हे मला माहीत आहे. यावच्छान कृत्वा. रथावर बसलेले कृष्ण आहेत आणि जेव्हा जायला निघाले, संध्याकाळच्या वेळेला, आता दुर्योधन कृष्ण शकुनिश्चापि सौबलः संध्यां तिष्ठत मध्ये. सावधान राहा बरं. किती पापी असो, दुर्योधन आणि शकुनीही संध्योपासनेला बसलेले होते. संध्या आटोपून देवाच्या स्वागताला गेले. म्हणजे पापी असला तर त्यांनी कर्म सोडावं, विधीचा त्याग करावा. दुर्योधन, दुःशासन, शकुनी जर संध्या करतात, तुम्ही करायला पाहिजे की नाही? तुम्ही म्हणाल आम्हाला जाणवं नाही. जाणवं नाही म्हणूनच तुम्हाला शूद्र म्हणावं लागतं. नाहीला जाणं. शूद्राच्या व्याख्या दोन आहेत. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या द्विजाती आहेत. तीनच वर्ण. त्यांचा उपनयन संस्कार आपण जेव्हा करतो, यज्ञोपवीत धारणादी होते, त्यावेळेला त्याला द्विज म्हणतात. दाताला द्विज म्हणतात, पक्षाला द्विज म्हणतात. कारण एक जन्म अंडा आणि दुसरं त्याच्यातून दात आधीचे पडतात, नंतर येतात. आणि ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्याला द्विज म्हणतात. हा संस्कार झाल्यानंतर मग तुम्हाला द्विज म्हणता येईल. तुम्ही माझ्यासमोर बसलेले सगळे क्षत्रिय, वैश्य कमी आहेत, सगळे जास्तीत जास्त क्षत्रिय आहेत, मेजॉरिटी. ब्राह्मण कमी आहेत. मी जर तुम्हाला विचारलं की तुम्हाला जाणवं का नाही, तुमच्या आज्या पणज्याला, खापर पणज्याला यज्ञोपवीत होतं की नाही, चौकशी करा. तुम्हाला का नाही? का तुम्ही संस्कार सोडला? तो खाणं सोडलं नाही, पिणं सोडलं नाही, शेती वाहणं सोडलं नाही, काहीच तर नाही सोडलं. थोडीशी चूक पित्याची आहे. कारण पित्याला जर यज्ञोपवीत असेल तर त्याने द्विज संस्कार करावायचा. आम्ही पानेटला जवळजवळ 36-37 वर्षापूर्वी सामूहिक उपनयन संस्कार केला. त्यात भेद नव्हता, कोणत्याही वर्णाचा असो. पण ज्याला जाणवं नाही त्यांनी अग्नीत आहुती 12 टाकायची आणि यज्ञोपवीत धारण करायचं. तेव्हापासून आता काही लोकांचे राहिले, काही लोकांचे गेले, पण सामूहिक उपनयन संस्कार करावा लागला. शिवाला राज्याभिषेकाच्या आगी गागावटाने सांगितलं. काशीहून आले होते ते. राजे, तुम्हाला राज्याभिषेक नाही करता येत. मला कुठे आहे जाणवं तुम्हाला? आधी उपनयन संस्कार करा आणि मग लग्न आणि मग राज्याभिषेक. त्यांनी सांगितलं 9-10 बायका आहेत, आता लग्न कसं होईल? त्यांच्यात बरोबर लावून देईल मी. पुन्हा उपनयन संस्कार केला. त्यांच्या ठिकाणी द्विजत्व निर्माण करावं लागलं. मग विवाहित पत्नीबरोबर पुन्हा विवाह लावावा लागला
आणि मग राज्याभिषेक झाला. शूद्र कुठे राजा होतो काय? आदिवासी राजे आहेत, चालत नाही. म्हणजे एक यज्ञोपवितादी नसेल आणि दुसरं तुम्हाला सांगतो मी, घरात अशौच निर्माण झालं, मृत अशौच, जननाशौच नाही. जननाशौच वेगळं, मृताशौच वेगळं. सुतक पडलं तुम्हाला, त्यावेळेला तुम्ही जी मातीची भांडी वापरता, माठ, रांजण, चूल, हे टाकून द्यावं लागतं. त्याला सारवून पुन्हा उपयोगात आणता येत नाही. आणि तेच आता सासूच्या हातचा राजन, ती सासूही मेलीनं राजनही जाऊ दे, फेकून द्यावं लागेल. घरात कोणी मेला आणि अशौच असेल, मृत्तिका पात्र चालत नाही. ह्या दोन गोष्टीची चूक आपण करतो, म्हणून आपण शूद्र नसूनही शूद्र म्हटल्या गेलो. ही महत्त्वाची पंचायत आहे. कारण जर तुम्ही धर्माला मानाल तर हे सगळं आहे, नाही तर मग काहीही करा, प्रश्नच नाही आहे. आणि स्वागत सत्कार भगवंताचा बाकी सगळं आहे. तर राजपथावर जेव्हा रथ गेला, धूळ नव्हती, धूळ झाडून पाणी शिंपडलेलं होतं. पूर्ण ऐश्वर्यानयुक्त स्वागत आणि सत्कार भगवंताचा आहे. वेशीवर देवालय त्यावेळेला यादी दिलेली आहे. सुवर्ण अलंकार, दागिने, चीन राष्ट्रात बनवलेले कंबल, अनेक वस्तू उपहारात देवाला भेट केल्या. विदुरांनी सांगितलं धृतराष्ट्राला, राजा ह्या भेट वस्तू पाठवू नको, कारण पाप्याचं धन देव ग्रहण करणार नाहीत. पाप्याची वस्तू ग्रहण नका करू बरं, मी तुम्हाला सांगतो. आणि देवाने स्पर्श केला आणि ब्राह्मणाला वाटून दिलं सगळं. डाव्या हाताने वाढणारी बाई जरी असेल तरी 5% तिचं पाप तुमच्या अन्नात येते. एवढं बारीक आहे सगळं आहे. म्हणून भोजन वाम असताना चालत नाही, वाढणं वाम असताना चालत नाही. तसं लिहिणंही चालत नाही, पण एकदा चालेल. विदुर होतेच तिथे. स्वागत म्हणजे काय, फार मोठं स्वागत आहे. सुवर्ण सिंहासन खाली केलेलं, भगवंताकरता टाकलेलं. सगळे ऋषी, साधू, संत, कारण देव येणारे कळल्यावर सगळेच आले होते. व्यासापासून नारदापर्यंत. दुःशासनानं सात्यकीला उत्तम आसन दिलं. विवंशतीनं कृतवार्मयाला सुवर्णाच्या आसनावर बसवलं. आणि 2 यादव वीर दक्षिण चक्ररक्षक आणि वाम चक्ररक्षक भगवंताचे होते. सभेत आल्यानंतर अशिष्टा गतमर्यादा लोभेन वर्तचेतसा. देव म्हणतात धृतराष्ट्राला, राजा, आत आणि बाहेर प्रगट आणि अप्रगट मिथ्या आचरण म्हणजे असद व्यवहार तुझ्या पोराने केलेला आहे. दुर्योधनादी तुझे पुत्र धर्म आणि अर्थाला जाणत नाहीत. क्रूर माणसाप्रमाणे यांचं आचरण आहे. अशिष्टागत मर्यादा. तुझ्याच बंधू बांधवाबरोबर लोभामुळे अशिष्ट व्यवहार यांनी केलेला आहे. दुसऱ्याला दुःख देऊन त्याचं धन बलात्कारानं हरण करणं हे चोराचं काम आहे. डाकू असं वागतात. अनुकंपा, किती दुःख असेल त्या माणसाला, दुःख किती होत असेल, याकरता जर तुझ्या मनात आलं तर भयानक विपत्तीत टळेल. संधी करणं तुझ्या आणि माझ्या आधी नाही. पांडवाची गॅरंटी मी घेतो.
तुझ्या पुत्रांची गॅरंटी तू घे. जर कुपुत्रावर शासन करण्याची तुझी हिंमत असेल तर संधी होईल. राजन, कौरव आणि पांडव हे दोन नेत्र आहेत तुझे. तू संपूर्ण जगताचा सम्राट मरेपर्यंत राहशील, पांडवांना आश्रय देशील तर. नाही तर मग एक डोळा राहील, दुसरा नाही राहणार. आणि निंदा तुझी भयानक निंदा होईल. पुढे जर याचा कुपरिणाम युद्धाधिक झालं तर पुढच्या पिढ्या तुला पापी म्हणतील. पांडव जर युद्धात मारले गेले किंवा कौरव मारले गेले, तुला सुख कोणतं? पांडव मेले तर सुखी होशील तू? कुंती जिवंत आहे. कौरव मेल्यावर काय होईल? हे दोघंही नष्ट होतील. काय याचा अर्थ आहे? काय बोलावं त्या म्हाताऱ्याने? त्याने सांगितलं, देवा तू बोलतोयस हे सगळं विदुराने मला आधीच सांगितलं, मलाही कळते. पण कुमार्गावर जाणाऱ्या पुत्राला शासन मी करू शकत नाही, कारण माझ्यात तेवढी शक्ती नाही, बल नाही आहे. ज्या सभेत अधर्म होतो, अन्याय होतो, त्याला सभा म्हणत नाहीत. तेथे मिथ्या आचरणानं सत्याचा खून केला जातो. आणि अशा सभेत साक्षी रूपानं बसलेले सभासदही नरकाला जातात. अधर्म विरुद्ध धर्म त्या सभासदांचं पुण्य नष्ट करून टाकते. या सभेत तर भीष्म, द्रोण, कूप, ऋषीमुनी सगळेच आहेत. ह्या बाकीच्या कथा आधी सगळं जाऊ द्या. तुमचं आधी जे वातावरण आहे, तद वाक्यम पार्थिवा सर्वे हृदय समपूजन कश्चिम वक्तु. देव जे बोलले त्याचं उत्तर कोणी द्यायला तयार नाही. कारण देवाचा शब्द चुकला नाही, वाक्य चुकलं नाही. क्षत्रियत्वापासून उंच जाऊन ब्राह्मणत्व प्राप्त केलेले विश्वामित्र ब्रह्मर्षी झाल्यावर त्यांना किती आनंद झाला. म्हणून माणसाने जीवनात उच्च स्थान प्राप्त करावं. कीट पतंग जमिनीवर रेंगतात, ती भोगयोनी आहे. पण ज्याची कर्मयोनी तो मनुष्यदेह तुम्हाला प्राप्त झाल्यानंतर जर तुम्ही तसंच वागाल, राजा चांगल्या चांगल्या लोकांचं पतन स्वर्गातून झालेलं आहे. मी तुम्हाला ययातीची कथा सांगितलेली आहे. धृतराष्ट्रवाच इच्छामि चाहमुपमेनत्विषो. श्रीकृष्णा, नारद, व्यास, मी सगळ्यांनी समजूत घातली त्याची. पण तो ऐकायला तयार नाही आहे. मी तुला विनंती करतो, तू त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न कर. तेव्हाही सांगितलं, दुर्योधना, तुझे सगळे संबंधी पुत्र पौत्र त्यांच्या कल्याणाकरता माझा परामर्श आहे. तुला अधर्म आणि अपयशाची प्राप्ती नक्की होईल आणि हजारो वर्षानंतरही तुला कोणी चांगलं म्हणणार नाही. थोडा थोडा विचार कर. इंद्राप्रमाणे पराक्रमी असणाऱ्या अर्जुन आणि भीमाबरोबर वैर करून तू काय मिळवशील? तुझा जन्म झाला तेव्हापासून तू कपटानं वागतोयस पांडवाबरोबर. काय वाईट केलं होतं त्याने तुझं? तुझ्या मनात एकच कुभावना, ह्यांना मारून टाकून आम्ही राज्याचे अधिकारी आहो असं म्हणणारा ठेवायचा नाही. दुसरं काही नाही आहे. कारण राज्य आहे पंडूचं,
धृतराष्ट्राचं नाही आहे. आणि पंडूला पोरं आहेत 5. पंडू वनात गेले तेव्हापासून धृतराष्ट्राला टाईम बिंग राजा केलं होतं. पंडूनं सांगितलं होतं, यदा कदाचित मला पुत्र झालेत तर दादा हे माझं राज्य तू त्यांना दे. आणि यांनी वचन दिलं होतं आंधळ्या धृतराष्ट्रांनी. हे राज्य कोणाचं? दुर्योधनाचं कपट याच्याकरता आहे. याची संतती न राहिली तर आमचं राज्य म्हणायला फक्त मी, दुसरं कोणी नाही. या ईर्षेमुळे त्यांनी विष देण्यापासून सगळे उपाय करून पाहिले. भीष्मानी समजूत घातली, द्रोणाने घातली, विदुराने घातली, धृतराष्ट्राने शेवटी सांगून पाहिलं. दुर्योधनाने सांगितलं, मला शोचामी त्वाम भर्तर्ष, मला तर आश्चर्य वाटते, तुम्ही माझीच चूक दाखवता सगळे. कडक बोलावं लागलं. सर्वनाश होईल तुझा. त्यांनी सांगितलं होईल तर होईल. शेवटी गांधारीपर्यंत गेला. दुर्योधन म्हणतो, तुम्ही विदूर, माझे वडील, आचार्य सगळे मला का बोलता? मला तर माझा कोणताच दोष दिसत नाही. माझा दोष आहे असं तुम्ही म्हणता, मला माझा दोष नाही दिसत. पाप करणाऱ्याला मी पापी असं कधी वाटलं आहे? कधीतरी न चाहम लक्ष्य कंचित व्यविचार मे आत्मना. अकारण माझी निंदा का करता? जनार्दन, जोपर्यंत राजा धृतराष्ट्र जिवंत आहे तोपर्यंत पांडवांना शांतीपूर्वक जीवन जगायला पाहिजे. आधीही पांडवांना राज्याचा अंश आम्ही जो दिला होता तो उचित नव्हता, पण आम्ही कृपा करून दयेला प्राप्त होऊन त्यांना इंद्रप्रस्थ दिलं. भगवंता, ध्रियमाणे यावत तीक्ष्णासूच्या विषय प्रश्नेन केशव. सुईच्या अग्रानं भूमीचा जेवढा भाग सुईच्या अग्रावरील तेवढाही मी पांडवाला द्यायला तयार नाही. तावत परित्याज्यम भूमेर पांडवान प्रती. आता काय बोलाल? याच्यानंतर काय बोलायला जागा आहे? मग आता दंडनीती, सामनीती, दंडनीती. देवाने सांगितलं, तू एक एक तुझा अपराध पाहून घे. आणि पांडव क्षत्रिय आहेत, याचना करणार नाहीत आणि तुझं ते मागत नाहीत, त्यांचं पैतृक राज्य ते मागून राहिले आहेत. दुःशासन थोडंसं मध्ये बोलले. त्यांनी सांगितलं, दादा तू पांडवाबरोबर संधी न करशील तर मला वाटेल की देव कौरवांना बांधून पांडवांच्या स्वाधीन करतील. जरा कुपित झालेला आहे. काहीही न बोलता सभेतून उठून गेला दुर्योधन, दुःशासन. शकुनी गेला आणि त्याच्या मागं कर्णही गेला. मंत्री संत्री सगळे गेले. भीष्माचार्य म्हणतात, हा देवाचा फार मोठा अपमान आहे. तो बसलेला आहे, त्याच्या समोरून उठून जाणे हा तर क्रियेनं अपमान झाला. हा सर्वेशाम कुरुवृद्धानाम. म्हातारे लोक बसले आहेत या कुलातले, पण मला दुःख आहे की यातला एकही कुरुकुलातला वृद्ध दुर्योधनाला नियंत्रित करू शकत नाही. देवाचा अपमान केला तरी तुम्ही त्याचा प्रतिबंध करत नाही. भोज राजस्य वृद्धस्य दुराचार हो. राजा भोज, उग्रसेनाचा पुत्र कंस अति दुराचारी होता. पिता जिवंत असताना त्याला कैदेत टाकलं, सर्व राज्य घेतलं. परिणाम काय झाला? शेवटी मी त्याला 10 वर्षाचा असताना शस्त्रावातून मारून टाकलं. राजा
तुला या कुळाची चिंता असायला पाहिजे. भावी परिणामाला जाणून त्यांनी सांगितलं होतं की या दानवांना बांधून वरून देवाला अर्पण कर. नाईलाज झाला त्याचा. मी तुला सांगतो शेवटचं, दुर्योधनम बद्ध्वा ततः सम्यात्. राजा धृतराष्ट्र, तू राजा आहेस, तुझा पुत्र राजा नाही आहे, त्याला कैद करून टाक आणि पांडवाबरोबर संधी कर. आणि असं न करशील तर संबंध क्षत्रियाचा आणि तुझ्या कुलाचा विनाश अटळ आहे. देव रोषानं बोलले रागानं. धृतराष्ट्र म्हणतात गांधारीला आणा सभेत. विदुराला पाठवलं, गांधारीला बोलावलं. धृतराष्ट्र म्हणतो गांधारी, प्रत्यस्ते दुरात्मा शासनती का, हा तुझा दुरात्मा पुत्र आहे ना, गुरुजनांच्या आज्ञेचं उल्लंघन करून राहिलाय. ऐश्वर्याच्या लोभात राज्यही जाईल आणि प्राणही जातील, याची समजू तुझ्या पोराला. गांधारीने सांगितलं आता मी काय समजू, याला राज्याच्या कामनेनं आतुर आहे, तो धर्माचा आणि अर्थाचा लोप आहे. अशिष्ट माणूस, पापी माणूस, राज्य नाही मिळत त्याला, मिळेल तरी वीज चमकल्याप्रमाणे पुन्हा जाईल. मला आश्चर्य तुमचं वाटतंय. वर्तमान स्थिती निंदनीय आहे, पण त्याला कारण तुम्ही आहात. हा जेव्हा लहान होता, जेव्हा तुम्ही त्याचे मुके घेत होते, त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं याला यमुनेत टाकून द्या, हा नीच आहे, पापी आहे. पण तुम्ही त्याच्या बुद्धीचं अनुसरण केलं. आता तो अशा मुक्कामावर आहे की तिथून त्याला परत फिरवणं अशक्य आहे. आता सर्वनाश पहा, तुम्हाला डोळा ना मला डोळा. या कुलाचा सर्वनाश. बरं आहे आपण आंधळे, आपल्याला पाहायचा प्रसंग येणार नाही. तिने सांगितलं रे एकदा माझ्यासमोर बोलावं त्या दुर्योधनाला. गांधारीने सांगितलं लाज ठेव, संबंधी आदी काय असेल नसेल, इष्टादी मित्रादी, राजा सर्वांचा नाश करशील तू. माझा पुत्र आहेस, मी तुझी मित्र आहे, हिताची चिंतक आहे. तुझे शत्रू कोण आहेत माहीत आहे काय तुला? आत्मानवेव प्रथमं द्वेषरूपेण योजे ततो हो मात्यादित्रम. सगळ्याच्या आधी मनाला शत्रूच्या स्थानावर ठेव आणि याला जिंक. तुला पांडवांना जिंकायचं आहे ना, ते शत्रू नाही आहेत तुझे. तुझं शत्रू आहे तुझं पापी मन, त्याला जिंक पहिल्यांदा. नाही तर माशाप्रमाणे होईल. मासा ज्याप्रमाणे आमिषात काटा विसरतो आणि शेवटी मरतो, ती गती तुझी होईल. पोरा, भीष्म द्रोण जे सांगतील तसं वाग. विदुरांचं म्हणणं कबूल कर आणि श्रीकृष्णाला शरण जा. प्रसन्न साधे साध से केशव. अर्धराज्य देऊन टाक, नको देऊ सोबत. भोगतो मग अर्ध दे. कारण निर्वासित 13 वर्षाकरता तू यांना केला आहेस ना, हा आधीच तुझा महान अपराध आणि अपकार झालेला आहे. तुला वाटत असेल की माझ्या बाजूला भीष्म द्रोण कुरूप आहेत, शक्तीने माझ्याकडून युद्ध करतील. हे कदापि संभव नाही. युद्ध करतील, अन्न खातात नाही तुझं, पण पांडव नष्ट व्हावे या बुद्धीनं कधीच लढणार नाहीत. ते शेवटी हेच म्हणतील, येतो धर्मस्ततो जय. हा शेवटी धर्मराज बोललेच. गुरुजी युद्ध करू काय सांगितलं, कोण जिंकेल? धर्मवान जिंकते. मूर्खा म्हणणेसे मूढा, मूर्खा भविष्याचा विचार कर आणि देवाचं म्हणणं टाळू नको.
दुर्योधन काहीच बोलला नाही. दुर्योधन आईचं म्हणणं ऐकलं, निघून गेला बाहेर. ही गुप्त मंत्रणा आहे चांडाल चौकडीची. कर्ण म्हणतो, दुर्योधन आता काय करायला पाहिजे. एक दुसऱ्याला सांगत होते, श्रीकृष्ण राजा धृतराष्ट्र आणि भीष्माशी जर मिळाले ना, आपल्याला कठीण होऊन जाईल. म्हणून या त्रिवेणी संगमाच्या आधी कृष्णाला कैद करून टाक. आता इथे त्याच्याबरोबर काय सैन्य आहे, 1000-2000 लोक आहेत, एकटा आहे. त्याला कैद केलं म्हणजे सगळं संपलं. पांडव इथे नाही आहेत आणि ते काहीच करू शकत नाहीत आपल्या कैदेत कृष्ण असल्यावर काय. अर्जुनाचे शिष्य होते सात्यकी, राजा सत्तकाचे पुत्र, 7 भाऊ होते. अतिबुद्धिमान. त्यांनी बाहेर न जाताही सगळं पाहून घेतलं, कोणाची वाट पाहिली नाही आणि उठून उभे राहिले. कृतवर्माला सांगितलं, कृतवर्मा, बाहेर जी आपली सेना उभी आहे त्यांना दारावर तयार करून ठेव आणि तू दारावर उभा राहा. मी देवाला कौरवांच्या षडयंत्राची सूचना देतो. आणि मग सांगितलं, धृतराष्ट्रम तथैवैच विदुरम चान भाषता. राजा धृतराष्ट्र आणि विदुर, सभासदांनो, मी तुम्हाला गुप्त षडयंत्राची माहिती देतो. त्याप्रमाणे एखादं बालक निखारा कपड्यात बांधतो आणि जळून मरतो, त्याप्रमाणे तुझ्या दुष्ट पुत्रांनी, पापी शकुनी आणि पाप्याला मदत करणारा सज्जन कर्ण यांनी कृष्णाला कैद करण्याचं षडयंत्र केलेलं आहे. मी अर्जुनाचा शिष्य आहे. श्रीकृष्णाने ज्यावेळेला वारणावत काशी शहर जाळलं ना, काशी कालभूत्व भूतानाशेती, त्यावेळेला भगवंताच्या एकट्या चक्रानं फक्त विश्वनाथाचं मंदिर सोडून संबंध काशी जळून टाकली. कारण काशीचा राजा कृष्णद्वेष्टा होता. आता आज मी तुम्हाला गंमत दाखवतो. मला तर वाटतं युद्ध करावंच लागणार नाही. चॅलेंज आहे त्यांच्या बोलण्यात. राजनेंते यदि क्रुद्धामाम निकृद्धान राजसा एता ते मामम वैश्वजानाच पार्थिवा. भगवान केशवाचे सगळे सुहृद इथेही आहेत, शत्रूही आहेत. आता हे कृष्णाला कैद करतात की मी एकटा अर्जुनाचा शिष्य 100 कौरवांना कैद करतो, हे तुम्हाला 10 मिनिटात दिसेल. यांची हिंमत असेल तर त्यांनी कृष्णाला कैद करावं. कामच झालं युधिष्ठिराचं. सैन्य गोळा करा, निमंत्रण पाठवा, सगळं इथेच आदमी करून टाकतो. तुझ्या पुत्रांना आज्ञा दे, माझ्याबरोबर युद्ध करतील आणि कृष्णाला कैद करतील. जर एक किड्या मुंग्याप्रमाणे जन्माला आले नसतील तर त्यांनी कैद करावं कृष्णाला. एतत् श्रुत्वां विदुरं धृतराष्ट्रो सप्याशतः. धृतराष्ट्र भयानक घाबरले. त्यांनी सांगितलं, विदुरा, आण त्या मूर्ख पोराला पुन्हा एकदा बोलाव, नाहीतर त्याच्या सेवकासहित तुझ्या माझ्यासहित आज आपण संपून जाऊ. कारण हा सात्यकी आहे आणि या गाढवानी कृष्णाला कैद करण्याचं षडयंत्र. तर काय म्हणावं, पापही सहाही संहिता निगृहीता. आणि या पापात जे सम्मिलित आहेत ना, आजच मेले असं समज. लहान बालकाने ज्याप्रमाणे चंद्राला पकडण्याचा प्रयास करावा, वायूला हाताने धरता येत नाही आणि पृथ्वीला डोक्यावर धारण करता येत नाही. विदुराने सांगितलं, दुर्योधना, तुझ्या बापानं बोलवला, चाल. अनेन हिनित्वा बाले पुतना शकुनी तथा गोवर्धनोधारिताश्च गर्वार्थे व्रतर्षवा. विदुर म्हणतात, ज्यांनी बाल्यकालात खेळाखेळात 6 दिवसाचा असताना पुतणीला मारून टाकलं, गायी रक्षणाकरता करांगळीवर गोवर्धन धारण केला 4 मैल लांब,
त्याला हा कैद करतो. मधु कैटभाला ब्रह्मदेवही मारू शकत नव्हते. हा स्वतःच्या महिमेपासून कधी च्युत होत नाही म्हणून याचं नाव अच्युत आहे. किती झालं बोलणं सांगणं. दुर्योधनावर परिणाम आहे का काही याचा. म्हणजे जेवढी पापं केली ती केली, देवालाही कैद करण्याचं मोठ्यात मोठं पाप. वैशंपायन वाच. श्रीकृष्णाने लक्षच नाही दिलं कोणाकडे देवाने. त्याने धृतराष्ट्रपुत्र दुर्योधनाला सांगितलं, दुर्बुद्धी दुर्योधन, तू जो मला एकटा समजून कैद करण्याचा विचार करतो आहे ना, मी एकटा नाही आहे. तुझ्या अज्ञानाचं कौतुक करावं की तुला नष्ट करावं. पाहून घ्या, ज्याला डोळे असतील त्यांनी, पांडव इथे माझ्याजवळ उभे आहेत. विराट रूप भगवंतानी दाखवलं. गोपाल कृष्ण भगवान की. जे विराट रूप अर्जुनाला दाखवलं, ते विराट रूप सगळ्याच्या आधी कौरव सभेत प्रकट केलं. उच्च स्वराचा अट्टहास. अट्टहासानं देव ज्या वेळेला हसले, कृष्ण दिसतच नव्हता तिथे. अनेक बाहू दरभक्त नेत्रम, हजारो हात, हजारो तोंड, काय असेल सगळं व्यापला कौरवाचा दरबार. कोण कोण आहे देवाबरोबर. वक्षस्थलावर महादेव आहेत, एकादशी रुद्र आहेत. ब्रह्मा नाभीच्या ठिकाणी आहे. आदित्य, साध्य, वसु, अश्विनी कुमार, इंद्रासहित मरुद्गण, यक्ष, गंधर्व, नाग, राक्षस, यश्चाच नागाश्च गंधर्वीन राक्षसः. आणि दोन ज्या भुजा आहेत त्या एका भुजेवर बलराम आणि दुसऱ्या भुजेवर अर्जुन आहेत. हा थोडासा फरक आहे त्या विश्वरूपाचा. अत्यंत भयंकर आवाज येत होता कानातून, नाकातून. रोमकोपेंचा सूर्यदेव मरीचे हा. तिथे सूर्य आहेत, तिथे चंद्र आहेत. आणि एक द्रोणाचार्य, भीष्माचार्य आणि विदुर सोडून आणि एक संजय, सगळ्या लोकांचे डोळे बंद झाले, जवळजवळ मूर्छित झाले सगळे. आणि स्तुती तर करतील ना. जिथे देवाचं विश्वरूप प्रगट होईल तिथे देवता स्तुती करतील. देवतांनी ज्यावेळेला भगवंताची स्तुती केली, भीष्म द्रोणांनी स्तुती केली, त्यावेळेला रडत होता म्हातारा. तो म्हणतो, हे भगवंता, मी आंधळा आहे, माझ्यावर कृपा कर आणि क्षणभर तुझं विश्वरूपाचं दर्शन मला होईल एवढी कृपा फक्त माझ्यावर करते. युद्धबिद्ध जाऊ दे सगळं बाजूला. भगवन् मम मित्राण अंतर्धानम मुणे पुनः भवंतम द्रष्टुमिच्छामि नान्यम. मी आंधळा आहे, तिरोधान डोळ्याचं आहे माझ्या. मी दृष्टी नाही मागत तुला, फक्त तुझं दर्शनाप्रती मला दृष्टी दे क्षणभर. तव महाबाहू अदृश्यमाने नेत्री भवेत कुर्दंदन. कृपावान देव आहे. त्यांनी सांगितलं, धृतराष्ट्रा, तुला 2 नेत्र प्राप्त होतील आणि दर्शन झाल्यानंतर पुन्हा जातील. जन्मेजय म्हणतात, महाराज हे कसं अद्भुत झालं. विश्वरूपाचं एवढ्या पापी धृतराष्ट्राला. त्यांनी सांगितलं, दयावान करुणावान परमात्मा आहे. आणि श्रीकृष्णाने त्या दिव्य रूपाला एक क्षण दाखवला आणि दुसऱ्या क्षणाला आवरून घेतलं. ततः सात्यकी मुदाय पाणी मिळते. मधुसूदन ऋषयांची आशा, सात्यकी आणि कृतवर्मा दोघांच्या खांद्यावर हात ठेवले भगवंतानी. कुणाला पत्ता लागला नाही. कौरव सभेतून जेव्हा बाहेर आले, रथ तयार होता. महर्षी आलेले, नारद, सगळ्यात दृश्य झाले. समोर जेव्हा पाहत होते त्यावेळेला काहीही नव्हतं, कोण नव्हतं. कृपाचार्याला द्रोणाचार्य म्हणतात, काय भाग्य आहे. अशिष्टतेची मर्यादा ओलांडली दुर्योधनाने.
किंकिण विभूषित रथात 2 गोष्टी कराव्या लागल्या. एक तर कुंतीची भेट घ्यावी लागली आणि कर्णाला बोलवलं. पूर्वकालात राजा मुचकुंद होता. तो मुचकुंद दुसऱ्या जन्मात नरसिंह मेहता झाला. कारण मुचकुंद स्वर्गात युद्धाला गेले, देवदैत्यांच्या युद्धात इंद्राला विजय मिळवून दिला. फार थकले होते खूप. इंद्राने सांगितलं, महाराज तुम्हाला काय देऊ, मी कोणता वर देऊ? त्यांनी सांगितलं, फक्त झोपेचा वर दे, मला कोणी झोपेतून जागवू नये. देवदर्शन जेव्हा झालं त्या गुहेत, रणछोड झाले देव, त्यावेळेला मुचकंदाने सांगितलं, मला वैकुंठालाने सांगितलं, नेता नाही येत, आयुष्य झोपेत घालवलं आहेस तू, पुढच्या जन्मात तू नरसिंह मेहता म्हणून जन्माला येशील, माझं भजन करशील, मग वैकुंठात तुझं रिझर्वेशन होईल. धनाध्यक्ष कुबेर प्रसन्न होते मुचकुंदावर. त्यांनी सांगितलं, हात पुढे कर, मी संबंध पृथ्वी तुला दानात देतो, वरुणाने सांगितलं. मुचकुंदोवाच. मुचकुंदाने सांगितलं, बाहुवर्जितम राजऋषीं कामधेन वैष्णव. महाराज तुम्ही दिक्पाल आहात, देऊ शकता, पण मी ज्या गोष्टी करता श्रम केले, माझ्या बाहुबलानं प्राप्त केले, त्याच भूमीचा भोग घेईल. दानात मिळालेल्या राज्याचं मी सेवन करणार नाही. कशाकरता सांगून राहिलो मी तुम्हाला हे 15 दिवसापासून? हे राजर्षी आहेत, महात्मे आहेत. सगळी पृथ्वी दानात देणाऱ्याला म्हणतो मी घेत नाही, कारण मी कमावलेली नाही. तुम्ही तर वाट पाहता, एकाचे 100 कधी भेटतील, आहे तर धन कधी मिळेल, कोणाचा खिसा कदा कापता येईल, कोणाला मूर्ख बनवता कसं येईल. नो नो नो. कालवा कारणम राज्ञो राजा वा काल कारणम इति ते संशया महाभूत राजा कालस्य कारणम. राजाच कालाचं कारण आहे. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापर, कोण श्रेष्ठ आहे? आणि क्षत्रियाकरता भिक्षावृत्तीचा निषेध आहे. कुंतीजवळ गेल्यानंतर सांगितलं, आत्याबाई मी प्रयत्न केला, युद्ध अटळ आहे. प्रसन्न होती कुंती. तिने सांगितलं, माझ्या पोरांना कृष्ण सांगून दे, तुम्ही शिळी मेंढीच्या पोटातून जन्म नाही घेतला आहे, वाघिणीच्या पोटातून जन्म घेतलेला आहे. वाघ शिकार शस्त्रा वाचून करतो आणि पोट भरतो, कोणाला दान नाही मागत, भीक नाही मागत. आणि दुसऱ्या पशूनं मारलेला मृत जेवण कधीच करत नाही. वाघ जे खातो ते स्वतः शिकार करून मेलेलं हरिण खात नाही आणि दुसऱ्यांनी मारलेल्याही पशुला स्पर्श करत नाही. माझ्या पोटातून जन्म झाला आहे तुमचा, देवतांची संतान आहात तुम्ही, तेव्हा तुम्ही पैतृक धन युद्ध करून मिळवा, मेले तरी मला दुःख नाही होणार. पण दुर्योधनासारख्या पापांनी दानात जर तुम्हाला काही दिलं ते तुम्ही भोगलं, 5 गावं कृष्णाने मागितली नाही म्हटलं त्याने. क्षत्रियाला ओम भवती भिक्षांदेही वर्ज्य आहे. आपत्कालातही नाही, उपाशी मरेल चालेल. शत्रूनं पराजित होऊन किंवा शत्रूनं दान केलेल्या धनाचा भोग करून ऐशारामात जीवन घालवेल तो क्षत्रिय नरकाला जाईल. कृष्णा दान, तप, सत्यभाषण, विद्या आणि धनोपार्जन हे सगळे गुण क्षत्रियाच्या ठिकाणी असावेत. धर्मराजात सगळे आहेत त्यांच्यात. म्हणून त्यांना माझा निरोप सांग, युद्ध करा, धर्मयुक्त युद्ध करा. कुलाला शोभणार नाही असं काम करून प्रतिष्ठा ठेवू नका आणि मिळवू नका. भगवंता कुंती म्हणते, न निर्वर्धम नुत्साहम न वीर्यम नंदनम सामस्म समिती ती कंचित दुर्येत पुत्रमितिष्यम. संसारात कोणतीही स्त्री अशा पुत्राला जन्म न देवो जो अमर्षशून्य, उत्साहहीन, पराक्रमशून्य आणि शत्रूचा आनंद वाढवणारा असेल. त्यापेक्षा निपुत्रिक स्त्री राहील तर ती 1000 पट बरी आहे. सदोष पुत्राला जन्म देणारी नारी
तुका म्हणे जाय नरका अभक्ताची माय. दोषयुक्त पत्राला जन्म देणारी माता नरकाला जाते. भजन न करणाऱ्या पुत्राला जन्म देणारी माता नरकाला जाते. आणि सज्जनाचा अपराध करून जो जगण्याची इच्छा करतो अशा पुत्राला जन्म देऊन स्त्री नरकाला जाते. कृष्णा, एखाद्या ब्राह्मणाने संतांनी जर अभिष्ट वस्तू मागितली आणि असूनही नाही म्हणणारा त्याचीही माता नरकाला जाते. शान कायरम सुनिश्चित. आणि देवाने सांगितलं, आत्याबाई तुम्ही चिंता करू नका, मी आहे त्याच्याबरोबर. मी पांडवाबरोबर असल्यावर तुम्हाला चिंतेचं कारणच नाही. वार्तालाप भीष्माबरोबर द्रोणाबरोबर संधी करता तो बोलायलाच तयार नाही. तो म्हणतो तुमच्यात बल किती आहे, कोण कुणाला मारेल हे मला सांगा. देव जायला निघाले तेव्हा कर्ण रथाजवळ होता. देवाला नमस्कार केला. देवाने त्याला खुणेले सांगितलं माझ्या रथात बैस. सारथी दारुक त्याला सांगितलं की रथ अशा वेगानं चालव आमचं गुप्त संभाषण कुणाला ऐकू येऊ नये, आम्हाला तर बोलता यावं. आणि रथाचा जो गडगडाट, क्षुद्र घंटिका आहेत यांचा आवाज, वस्ती गेल्यावर मी याच्याशी बोलील त्या वेगानं रथ चालव. देव म्हणतात कर्णा, कुंतीपुत्रा. कर्ण हसले. त्याने सांगितलं कुंतीपुत्र तुम्ही म्हणता मला माहीत आहे, माझ्याकडे तसंही मला माहीत आहे. माझ्या पित्याने सांगितलं सूर्याने, आणि स्वतःचं शरीर झाकून कुंती माझ्याकडे आली होती. माझ्या आईने तर टाकून दिलं मला, पण अतिस्नेहामुळे वंद्या असणाऱ्या माझी माता राजा तिच्याही स्तनात दूध आलं. तिनं पोषण केलं आहे माझं दूध पाजून. आणि आजही जग मला सूतपुत्र समजते आणि बोलते. मला तर माहीत आहे मी कुंतीपुत्र आहे, क्षत्रिय आहे, आणि विशेष म्हणजे सूर्यपुत्र आहे. हा राजा कोणीही असो, ज्या वेळेला अंगदेशाचं राज्य दुर्योधनाने दिलं त्यावेळेला आम्ही अग्नीच्या साक्षीने मित्र झालो. मित्राबरोबर द्रोह करून मला विजय मिळवण्याची आशा नाही. मला माहीत आहे मी जवळजवळ 22 वर्ष मोठा आहे. मला प्राप्त करून धर्मराज माझा राज्याभिषेक करतील, मी राजा होईल पृथ्वीचा. कारण कुंत्याम प्रथमंज पुत्रम, कुंतीचा प्रथम पुत्र मीच आहे. देवा, समृद्धशाली हे राज्य आहे ना, समजा पांडवांना मी मारू शकलो आणि राज्य मिळालं, मी नाही ठेवणार, मी ते दुर्योधनाला देईन, कारण माझी एवढी भक्ती आहे त्याच्यावर. पांडवाकडे खरा योद्धा अर्जुन आहे. धर्मात्मा राजा युधिष्ठिर राहावं हेच बरं आहे. आणि तू तेच करणार आहेस मला माहीत आहे. तुझ्या विरोधात कोण जाईल? अर्जुनाने सोडलेला बाण द्रोणाचार्य, अश्वत्थामा, भीष्म हे कुशाचं काम करतील. युद्ध होईल, युद्धाचा परिणाम मी जाणतो. सात्यकी प्रतिष्ठाता होईल आणि धृतराष्ट्रपुत्र दुर्योधन या रणयज्ञात दीक्षा घेऊन सेनेसहित संपून जाईल. घटोत्कच फार मोठं काम करेल रात्रियुद्धात. शामित्र कर्म तो करेल. भीमसेन दुर्योधनाचा वध करतील आणि त्या दिवशी या युद्धयज्ञाची समाप्ती होईल. कृष्णा, या युद्धात शेवटी यज्ञाचं अवृस्नान होईल. कोण करेल? विधवा झालेल्या स्त्रिया. कोण सद्वा राहील?
देवांनी सांगितलं, कर्णा, पांडवांचा विजय निश्चित आहे. त्यांनी कर्णाने सांगितलं, हे मला माहीत आहे, कारण मी परवा स्वप्न जे पाहिलं ते तुला सांगतो. भयंकर स्वप्न, म्हणजे मलाही घाम आला आणि मी जागा झालो. ज्या दिवशी मला हे स्वप्न दिसलं, कृत्वा चांगारको वक्रम ज्येष्ठायाम मधुसून अनुराधाम प्रार्थयन्ते. मंगल ग्रह ज्येष्ठा नक्षत्राच्या निकट वक्रगतीनं चालत होता आणि अनुराधा नक्षत्रावर येण्याचा प्रयत्न करत होता. तो योग राजस्थ राजाकरता मित्रमंडळासहित विनाशाचं सूचक आहे. भविष्य वर्तवणारे ज्योतिषी यांना हे आयतं ज्ञान मिळू शकते इथून. चंद्राचं काळंपण मिटलेलं होतं. राहू सूर्याच्या जवळ होता. आकाशातून उल्का खाली पडत होत्या आणि उत्पाद सूचक लक्षणं प्रकट झालेली होती. माणसं, हत्ती, घोडे हे अर्धा भोजन अर्धा चारा खात होते. मृग दुर्योधनाच्या डाव्या बाजूने निघून जात होते. हे मी सगळं स्वप्नात पाहिलं. आणि एक विशेष पाहिलं ते सांगतो. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेला, दोन्ही संध्याच्या वेळेला एक कोल्हा भयंकर आवाज करून रडत होता. ग्रामसिंह म्हणजे गावातली कुत्री मिळून वर तोंड करून रडत होती. आणि एक पक्षी उत्सज्जितम महाम घोरम पक्षिणो मधुसूदना, त्याला एकच डोळा, एकच पाय, तो या नगरात भयंकर शब्द उच्चारून या घरावरून त्या घरावर उडत होता. संध्या समयाला कृष्ण ग्रीवाश शकुना रक्तपादा भयानका, काळ्या रंगाची मान ज्याची आणि लाल पाय आहेत, असे पक्षी मी पाहिले, जे पराजयाचं सूचक आहे. जनार्दन,